एक संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय YBC संघ ज्या पद्धतीने आपण पाहिला खेळला गेला आणि करणची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली। याच मैदानावर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये डबल हाफ सेंचुरी पाहायला मिळाली। करणच्या बॅट मधून जबरदस्त धावा आल्या होत्या। 21 चेंडूमध्ये 60 धावांची धुवाधार फलंदाजी करत असताना नॉट आउट राहिलाय करण। दोन आणखीन संघ आपल्याला पाहायला मिळेल आमने सामने असतील। एका बाजूला घरच्या मैदानावर खेळ वनमॅनशिप पंचाळी असंघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मायकोप संघ ए संघ आपल्याला पाहायला मिळतो। हा देखील नक्कीच यजमान संघ आहे। इथून आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल। मनीष भोईर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय। कुणाल किणी आपल्याला पाहायला मिळतोय नॉनस्ट्राइक एंडवर आणि प्रतीक मात्रे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना। इथून आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होताना प्रतीक मात्रे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाताळला जाईल। पाहतोय आपण सरपंच चषकाचा अगदी सेकंड सेमीफायनलचा हा सामना। पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर अगदी वेगाने चेंडू टाकला होता। नो स्कोरचा इशारा मात्र येतोय पंचांकडून आणि जयंत तरे यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी पंचाळी गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। जयंत तरे पहिला चेंडू टाकला गेला अगदी कोणताही स्कोर नाहीये। यावेळेस जर पाहिलं तर नोचा कॉल येईल पंचांचा। नक्कीच अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल। स्कोर कार्ड 1 ने इथे वाढेल। इथून आपण पाहतोय प्रतीक मात्रे टू मनीष भोईर। यावेळेस अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता। थोडे बॅकफुटला गेले होते पण चेंडू वेगाने येईल याची अपेक्षा नव्हती नक्कीच मनीष भोईर याला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय। अंकुश यांनी जर झेल टिपला तर आपण पाहतोय प्रशांत म्हणजेच पिंट्या प्रशांत पिंट्या ना यांच्याकडून 5000 रुपयाचे कॅश प्राइज येईल झेल टिपल्यानंतर। इथून आता कडक प्रहार परंतु वा विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी। गुड एफर्ट जबरदस्त संघर्ष आणि मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट देण्याचा 100% फिल्डिंग करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। अफलातून पहा जबरदस्त फिल्डिंग सजवली गेली। इथून आपण पाहतोय चेंडू तर जबरदस्त रीतीने अडवला गेला आणि चेअर अप करताना विश्वास आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी। धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत चेंडू झाले 4 आणि 2 धावा स्कोर कार्डवर आहेत। इथून आणखीन एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू विचार केला तर कुणाल किनी याला मोठा फटका मारण्यापासून वंचित करतायत प्रतीक मात्रे। शेवटचा चेंडू असेल षटकातील पलटा चेंडू होता याला मात्र आपण पाहतोय हो पंच इथे दर्शवतायत इट इज अ नो चेंडू। कमरेच्या वर हाईट असणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांनी इथे नोचा करार दिलाय। या एफर्ट साठी जर पाहिलं तर विश्वास पाटील यांच्यासाठी आपण पाहतोय ही एफर्ट केली त्यासाठी प्रशांत सिंग यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे।
इथून मात्र आपण पाहतोय चौकार येतोय. विश्वाच्या या एफर्टसाठी आपण पाहतोय भवतेशी पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते, परंतु चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल, जरी आपण घरचे संघ असलं तरी आपल्याला टायमाचं बंधन आहे आणि त्यासाठी आम्ही सांगेन की कमीत कमी वेळ घ्या. षटक क्रमांक दुसरं विकी भोईर आलाय गोलंदाजी माखवर. पहिला चेंडू पावर आदळलाय. तून जर पाहिलं तर अगदी थोडक्यात वाचले गेले मनीष भोईर. पावर चेंडू आदळला होता. जर चुकला असता तर सरळ यष्टांवर थेट जाऊन लागला असता. हेच मात्र थोडंसं जय्यत जोश दाखवलं होतं विकी भोईर यांनी, परंतु पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरा चेंडू असेल षटकातील. नोचा कॉल इथे पंचांचा आपण पाहतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चेंडू. चौकार 4. 4+1 अशा एकंदरीत 5 धावा मिळतील. तुम्ही पाहतोय बॅट मधून तर चौकार आलाय. पुढचा चेंडू असेल त्यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ सौरभ भोईरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला नक्कीच विकीचा. पुन्हा एकदा फिरवतोय हाताला, परंतु यावेळेस नो चान्स ऑफ द फिल्डर. कोणत्याही फिल्डरला चान्स नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू. चौकार 4. 17 धावा स्कोर कार्डवर लागलेत. एकंदरीत पाहिलं तर सेमीफायनलचा हा दुसरा मुख आपल्याला पाहिजे. याआधी जी सेमीफायनल झाली एक जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा विकी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता कुणाल किने याचा. चेंडू आपण पाहतोय खूप बाहेर जाणार आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजल्या जातील. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. ओका खोदून काढलाय चेंडूला, परंतु आपण पाहतोय पुनीत त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं आणि त्यानंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. रन्स इथून जर पाहिलं तर नक्कीच सेव्ह करेल पुनीत. 3. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता, परंतु चेंडूला अडवलंय. पुन्हा एकदा एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला विश्वास पाटील चांगली एफर्ट दर्शवत आहेत. प्रत्येक चेंडूला अडवण्याचं इथे दमखम दाखवत आहेत पंचाळी संघ. कारण की मायकोप म्हटला तर खूप मोठा संघ आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर डॉट येतोय. नक्कीच आपण पाहू शकतात ऑन स्क्रीनवर विश्वाची हाईट कमी होती, परंतु जंप पहा अगदी सुरेख एफर्ट दर्शवली गेली. उडता हुआ विश्वास जरूर दिखाई दिया. आणि आपण पाहतोय स्कोर कार्ड इथून थांबवलाय. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. विकेट अजूनही आलेला नाही आहे. प्रयत्न तर तोच आहे की विकेट 1-2 मिळावेत लवकरात लवकर, तर मात्र नक्कीच मायकोप संघाला कुठेतरी थांबवण्यात यश येईल. परंतु चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक असेल. बॅटला चेंडू आला इथून मात्र हो
इथून लागणं खूप गरजेचं होतं. पुनीत होतं त्या ठिकाणी. हिट करण्याच्या नादामध्ये थोडस डोक्यावर हात ठेवले त्यांनी. पुन्हा एकदा पायावर चेंडू पडतोय. वा, इथून प्रतीक मात्रे काही जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. खूप चांगल्या लय मध्ये आहे प्रतीक मात्रे. अगदी थोडस वेगवान गोलंदाज, वेगवान चेंडू हाताळतोय आणि तदनंतर पाहिलं तर पायावर चेंडू टाकतोय. थोडस फलंदाजाला खेळताना कुठेतरी अडचण निर्माण करून देणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफसाईड रिजन मध्ये खेळायचा होता. नक्कीच डिक्लेअर झोनचा इशारा येतोय पंचांकडून. आपण पाहतोय अतिरिक्त एक धाव डिक्लेअर झोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत षटकातील. उलटा चेंडू सोडणार नाही हा नारा मात्र आहे कुणाल किणी याचा. चौकार आलाय 4. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीकारलाय कुणाल किणी आणि या फटक्याला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर दिशा दाखवली. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर तब्बल आता मात्र 27 धावा लागल्या जात आहेत. रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेसच्या चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडू खूप चांगले टाकले होते, परंतु त्यानंतरचे 3 चेंडू जर पाहिले तर कुठेतरी चौकारांनी पाहायला मिळाले आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक चौकार. 3 लगातार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत कुणाल किनीच्या बॅट मधून. आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 31 रन्स 31 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी नक्कीच टाकलं जाईल. 2 षटक प्रतीक मात्रेने हाताळले आणि 2 षटकामध्ये जर पाहिलं तर पहिलं षटक चांगलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं खर्चीकरण झालं प्रतीक मात्रे याचं. आता मात्र आपण पाहतो विकी भोईर आलाय. पहिल्या विकी भोईरच्या षटकामध्ये एकंदरीत जर धावा पाहिल्या तर एक चौकाराच्या मदतीने 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त या धावा या ठिकाणी मोजली जाईल. यावेळेस गॅप खेळलाय आणि गॅप इतका भारी होता की प्रतीक आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रसादच्या गॅप मधून चेंडूला भिडकावून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार 4. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट चेंडू याला मोठा फटका मारण्याच्या नादात मनीष भोईर बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा झाल्यात आणि 32 वर 1 गडी बाद असं मात्र आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आपण पाहतोय विकी अजय साठी हा चेंडू. अजयने प्रहार तर केलाय, परंतु प्रहार आपण पाहतोय प्रतीकने रोखला गेलाय. चेंडूवर रन्स इथे येणार नाहीये. कुणाल आणि जर पाहिलं तर मनीष यांच्या बॅट साठी आपण पाहिलं बॅटिंग साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय संदेश पाटील यांच्याकडून.
यावेळेस अगदी आपण पाहतो या वाईटचा आणि खूप बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंच दर्शवतायत अवांतर धाव या ठिकाणी अजय आपल्याला पाहायला मिळेल. हो सॉफ्ट हँड केल्याचा प्रयत्न होता इथे मात्र आपण पाहतो यस डिक्लेअर झोन दर्शवतायत पंच अतिरिक्त ज्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर लागली जाईल एकंदरीत 38 रन्स. 38 धावा झाल्या आहेत. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. विकी भोईर आपण पाहतोय इथून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागणार आहे. अतिरिक्त धावेने या ठिकाणी जर धावसंख्या जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड वाढवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा तेच चित्र, पुन्हा एकदा तेच चित्र. लेग कट चेंडू म्हणजेच जर पाहिलं तर लेग ब्रेक मारण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय काही चेंडू सरळ निघतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून रन्स जे आहेत एक्स्ट्राच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईटच्या रूपाने रन्स आले आहेत. आता मात्र अंकुश भोईर येतोय स्वतः विकीकडे की विकी इथून जर पाहिलं तर एक चेंडू शेवटचं शिल्लक आहे. हा एक चेंडू चांगला काढावा हीच अपेक्षा असेल. इथून मात्र पाहतोय कॉलर टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन्स या ठिकाणी कुणालने घेतले. स्ट्राईक ओव्हरची होईल जर पाहिली तर समाप्ती आणि एक छोटासा ब्रेक असेल. या ब्रेक नंतर नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदानात जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय पुन्हा एकदा वन मॅन शो पंचाळी आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट अगदी आजची शेवटची रजनी आणि शेवटच्या रजनीतील काही अंतिम क्षण जे या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 3 दिवसांनी ही स्पर्धा रंगली गेली आणि 3 दिवसासाठीचा जो मजा आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण ही मजा पाहिली गेली. अगदी लहान मुलांचे डान्स असो किंवा आपल्याला मयुरेश शरांचा हा डान्स असो अगदी आकर्षण राहिलं या स्पर्धेचा. खास करून आपण पाहतोय प्रसाद आलाय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 5 घेऊन. पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर धावेने सुरुवात केली. यावेळेस पंचाळी संघ जर पाहिलं तर अवांतर धावा ज्या पद्धतीने खर्च करतोय एक्स्ट्राच्या रूपाने ज्या धावा आल्या 10 ते 12 धावा एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अहो चांगला चेंडू आहे. कोलवर डब्याचा चेंडू कुणाल किड्याला जर पाहिलं तर थोडस बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा इलियास क्लीन बोल्ड गडी बाद. तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नवीन फलंदाज आदित्यला आणलं गेलंय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे. इथे एफड होती परंतु चेंडू निसटून गेला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार 4.
चौकार ज्या पद्धतीने मारली गेली आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावफलक वाढतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर इथून आपल्याला पाहायला मिळेल 46 रन 46 धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागले गेले आहेत. पुन्हा एकदा प्रसाद सज्ज असेल. यावेळेस थोडंसं चेंज केलंय. 4 क्षेत्ररक्षक जर पाहिले तर ऑन साइड रिझन मध्ये ठेवले गेले आहेत. आदित्यसाठी इथून मात्र चांगला फटका होता परंतु तितकंच चांगलं एफर्ट पुन्हा एकदा दर्शवलं जातंय. विश्वास पाटीलच्या माध्यमातून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. रन्स मात्र फक्त आणि फक्त एकच मिळेल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा झाल्या आहेत. अजय एका बाजूला दुसऱ्या बाजूला आदित्य मायकोप ए संघाकडून आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वन मॅन शो पंचाली ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टिक उडवायचा प्रयत्न केलाय पण तो वाईट चेंडू आलाय असंच दर्शवलं जातं. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. ओहो इथे मात्र आपण पाहतोय लाऊड अपील आहे. पंचांकडे अपील केलंय परंतु इथे पंच नाखुश आहेत. आपण पाहतोय डिसिजन जर पाहिलं तर मायक्रोमीटर नाही आहे नक्कीच आपण सांगतोय. त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू मागू शकत नाहीये. एजसाठी आपला कुठलाही रिव्ह्यू आपण ठेवलेला नाही या ठिकाणी. प्रत्येक संघाला 2-2 रिव्ह्यू या ठिकाणी पहिल्या दिवसापासून देण्यात आलेले आहेत आणि त्याचा योग्य तो उपयोग देखील केला आहे. परंतु आता मात्र आपण पाहतोय 48 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला मॅच स्टार्ट करायची आहे. एज साठी रिव्ह्यू नाही आहे लक्षात असू द्या कारण आपल्याकडे ते तंत्र नाही आहे यंत्र नाही. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर ते आपण पाहिजे फटका तर सजवला आहे अंकुश भोईर चेंडूवर. हो खूप चांगल्या पद्धतीने मात्र बॉडीला स्ट्रेच केले आणि आता का होईना मात्र थोडीशी पॅन्ट थोडीशी माखलेली आपल्याला पाहायला मिळते अंकुश भोईर यांची. कारण की एक बक्षीस असा लागला होता की अंकुश भोईरने जर कपडे नक्कीच मळवले तर मात्र त्याला पारितोषिक लागला होता. नक्कीच हेमंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते यांच्याकडून देखील आहे. एक विकेट जर अंकुश भोईर काढतायत तर 500 रुपयाचे आणि विकेटची हॅट्रिक घेत आहेत तर अनिकेत राऊत यांच्याकडून मिळतील तब्बल 5000 रुपये. इथून आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर करारी प्रहार. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा विकेट साठी इथे मात्र पारितोषिक लावलं गेलंय. एक विकेट काढला तर 500 आणि 3 विकेट काढले तर 5000 रुपये. एका बाजूला हेमंत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी एका विकेटसाठी बक्षीस दिलंय तर दुसऱ्या बाजूला नक्कीच टेनिस क्रिकेट जगतातील कॅप्टन कूल म्हणजेच अनिकेत राऊत यांच्याकडून आपण पाहतोय 5000 रुपयाचं कॅरी आहे. आहा इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. अगदी शांत डोक्याने हा चेंडू जर पाहिला तर खेळावा गेला अजय साठी. इथून मात्र आपण पाहतोय संदेश पाटील गोळ्या यांच्याकडून आपण पाहतोय जर 3 चौकार आले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. फलंदाजाला मात्र पारितोषिक आहे यावेळेस पुन्हा एकदा. परंतु वा चांगले क्षेत्ररक्षण विश्वास पाटील यांचं. नक्कीच शक्तिमान आहेत त्यामुळेच जर पाहिलं तर जबरदस्त एफर्ट लगावली जाते. इथून आपण पाहतोय अंकुश पूर्णपणे जर पाहिलं तर अंकुश लावलाय रनांना परंतु यावेळेसचा फटका विकेटच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4
58 रन्स ऑन दी बोर्ड. 58 धावा लागलेत. इथून पाहिलं तर अंकुश भोईरला कान मंत्र देत आहेत विकी. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू आलाय. अजूनही जर पाहिलं तर 58 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू. इथे मात्र प्रहार केलाय. प्रहार भारी होता आणि त्यामुळे जर पाहिले तर 4 धावा येतील. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होतील 62 रन्स आणि जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष असणार आहे. वेलकम बॅक. सगळ्यांचं प्रतिक्रिया स्वागतशील. वनमेश पंचाळी आयोजित सरपंच चषक 2025 महाथरार आजची अंतिम रात विश नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतो. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून विश्वासजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम मनीष निजाई, बंटी कुमार, मुनीत कुडू चांगला काम करतायत आणि वनमेश पंचाळी ग्रुप अप्रतिम दर्जेदार स्पर्धा घेऊन आली. बघा आपण एक संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजेच YBCC वेवूर यंग बालवीर क्रिकेट क्लब वेवूर पालघर संघ. दुसरा कुठला संघ असेल हे 6 षटकं सांगून जातील. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. वनमेश पंचाळी या संघाला घरच्या मैदानामध्ये. औषधांचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. आमची महिला भगिनी यावेळेस आमच्या मुख्य व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेत असताना निवांतपणे. उद्या रविवार नक्कीच आहे, जास्त काही काम नसणार आहे आणि त्या अनुषंगाने पाहू शकाल निवांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. चला पंचमध्ये सज्ज होतील. लगेच सामन्याला सुरुवात करतील मयुरेश भावर, अशरफ मेमन, समीर खान या सामन्यासाठी. चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. हा संदीप एक सामन्यासाठी पंच असतील. संदीप कनोजिया, सँडी आणि तिसरी पंच म्हणून सुकलेख पंच असतील. बघा यावेळेस डगआउटमध्ये जल्लोष झालाय. बाप्पांचं नाव नक्कीच मुखामध्ये आणलंय. आपण प्रत्येक चांगलं काम करण्याच्या अगोदर बाप्पांचं नाव घेतो आणि गणपती बाप्पांचं नाव यावेळेस घेतलं गेलं ते म्हणजे पंचायतच्या डगआउटमध्ये. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विकी तर एका बाजूला पुनीत. 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वन मॅन शो पंचाळी असंघ घरच्या मैदानामध्ये 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला षटक आलाय मॅन फ्रॉम मायकोप मिस्टर बिगेश भोईर. पंच नक्कीच सामन्याचा कॉल करता ग्रीन सिग्नल दिलं गेलं. सामन्याला होती सुरुवात. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडूला केला यावेळेस मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी. नक्कीच पाहू शकाल आमचे डीजे ऑर्केस्ट्रा कुठे असतील. रोहित जेपाटे आपल्या पाहुण्यांना पाठवून द्यायचं इकडे. हा विकी भोईरच्या बॅटमध्ये चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकारने सुरुवात केली आहे. चांगली सुरुवात. संजय म्हात्रे साहेब सांगतात की बजाव नक्कीच वाजवला जाईल. ऑर्केस्ट्रा विकी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. आता बनवायचे 59. चेंडू असतील तब्बल 35 घरच्या मैदानामध्ये. यावेळेस सरळ बॅटने फॉलो तुम्ही चेंडू अडवला गेला. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू निर्धाव.
खराब चेंडू, टॅपचा फटका आलाय, खराब चेंडू प्रहार हा आलाय. सरपंच चषक चौकार 4, 2 चेंडू 9 धावा, धाव फलकावर. वेलकम मारी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. नलार का देखिए 2 चेंडूंनी 9 धावा, धाव फलकावर. बिकेश भोईर गुळीबाग वस्ताचा विकी. फुलटॉस बॉल, सरळ बॅटने करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि इकडे दौडला सलामी करणारा हा आलाय चौकार 4 धावा. नक्कीच धावा दाफकर लगावले गेले. 13 जल्लोष नक्कीच केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर सुद्धा संजयजी मात्रे खूप एन्जॉय करतायत आणि एन्जॉय करणं गरजेचं आहे. जसं की पाहू शकाल 13 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 विकी यावेळी चांगल्या लयमध्ये पाहू शकाल बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉल, अजून एक वाह, डाऊन द ग्राउंड 4 धावा. एका षटकामध्ये एकच मिनिटिंग आहे. पंचायत दर्शवायचं आहे, दक्षता घ्या. आपण सांगितलं एका षटकामध्ये एकच मिनिटिंग अलाउड आहे, दक्षता पण सुद्धा घ्यायची आहे. हा 17 धावा, धाव फलकावर. 4 चेंडू चांगले बॅटिंग करतात विकी. यावेळेस अजून एक फटका सुरेख आहे, चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. बघा 3 चौकार ठोकलेत प्रशांत सिंग यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला विकी भोईर यांच्यासाठी. प्रशांत सिंग याच्या माध्यमातून 21 धावा, धाव फलकावर. 5 चेंडू 21 धावा, धाव फलकावर. यावेळेस अजून एक फटका सुरे, एक चांगला फटका होता परंतु डॉट बॉल विकीने चांगले बॅटिंग केले. पहिल्या षटकामध्ये 21 धावा, तब्बल 5 चौकार ठोकलेत विकीने. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग. 1 नो बॉल 5 चौकार. षटक क्रमांक पहिल्या संपल्या गेले. एका षटकात समाप्त धावा, धाव फलकावर आहेत तेव्हा 21. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 42. येणारे चेंडू असतील 30. 30 मध्ये 42 धावांची गरज. एका बाजूला मायकोप संघ तर एका बाजूला 1 मॅन शो 45. सामन्यामध्ये रंग निर्माण केलाय विकी भोईर. विकी भोईर या बॅटरने. बघा एक षटक संपले गेले, धावा, धाव फलकावर आहेत 21. अजूनही बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा. अंकुश भोईर यांची सुपुत्र पाहू शकाल ओम खूप एन्जॉय करतायत. गोलंदाजीवर आहेत, गोलंदाजीवर समर्थ. मागील सामन्याचा मानतो मॅच त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. तब्बल 2 षटक 5 धावा खर्च करत 3 गडी बाद केले. पाहू शकाल नन्याबाई यांच्या माध्यमातून, सनीबाई यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केली गेली सायकल. प्लेअर ऑफ सिरीज साठी आपण सायकल देणार होते. आमच्या स्क्रीनवर दाखवले जाते बाय सायकल स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी स्पोर्ट्स सायकल ठेवली गेली. कैलासवासी दिवाकरजी पाटील यांच्या स्मरणार्थ सुनील दिवाकर पाटील यांच्या माध्यमातून ती बायसायकल आम्हाला स्पॉन्सर केली गेली. बघा समर्थ आले गोली मागवर. समर्थ पहिला चेंडू क्लीन बोल्ट, प्ले डाऊन झाला. बॅटची हलकीचे कडा लागून फलंदाज बाद, बॅक टू द आउट.
बघा पहिला गडी बाद झाला 21 अंकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वास पाटील विश नेटवर्क प्रोप्रायटर आज घरच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी. विश्वास पाटील जे 6 चेंडूवर 6 चौकार ठोकले तर 5,000 रुपये बक्षीस अनिकेत जी राऊत यांच्या माध्यमातून दिला जाईल विश्वास पाटील यांना. 6 चेंडूवर 6 चौकार जर आले तर 5,000 कॅश प्राइज. 6 चेंडूवर 6 चौकार जर 11,000 रुपये कॅश प्राइज रोहन गावडे यांच्याकडे सुद्धा आहे. चॉप केल्या गेल्या ऑफ साईडला खेळाडू आलेत. कुणाल किनी चेंडूला फील्ड करतील. जरा सामना विश्वास पाटीलने जिंकून दिला तर 1100 रुपये कॅश प्राइज रोहन गावडे यांच्याकडून दिला जाईल. हा सामना विश्वास पाटीलने जिंकून दिला तर 2100 रुपये कॅश प्राइज देणार आहे. परंतु विकी चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 7 चेंडू 20 वर फलंदाजी करतोय. यावेळेस बॅटची इनसाइड नक्कीच लगावली. चेंडू यशस्वी आहे. चेंडूला अडवतायत शेवटच्या क्षणामध्ये. डॉट बॉल नक्कीच झाला. मात्र धावा अजूनही बनवायचे 41. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 27 सामना होणार. दोन्ही संघांसाठी सामना समसमान. परंतु कुठला संघ वर्चस्व गाजेल या 27 चेंडूंवर तो नक्कीच विजय होईल आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. खूप महत्वपूर्ण सामना. एका बाजूला घरचा संघ, एका बाजूला पाहुणा संघ. परत टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल नक्कीच झाला. निर्धाव चेंडू. समर्थ डावखुरा फलंदाज, कमी वयामध्ये चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आपण पाहतो मिस्टर समर्थ. फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळला. डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद. दुसऱ्या चेंडूवर पाहू शकाल सिंगल. मागील 3ही चेंडू निर्धाव. डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. विश्वास पाटील साठी बक्षीस भरचाव नक्कीच होते. हलक्या बॅटने खेळला. सिंगल धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव घेतली. 2 षटक. धावा दाफळकर मात्र 23. या षटकामध्ये 1 गडी बाद केला. 2च धावा खर्च केल्या. समर्थसाठी तयार झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी समर्थच्या माध्यमातून. विश्वास पाटीलने जर 3 चौकार सलग ठोकले तर मेहुल पाटील वामिका स्टार यांच्याकडून 2,000 रुपये कॅश प्राइज. बघा आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये 21 धावा. मागील षटकामध्ये मात्र 2च धावा आल्या. कमबॅक करण्याची संधी प्रत्येक वेळा पाहू शकाल पण गोलंदाजाकडे असते ती कमबॅक केले गेले असं म्हणावं लागेल. मायकोप संघाचा गोलंदाज समर्थ याच्या माध्यमातून. दीपक टेंभुर्णे सुद्धा आहेत सामन्याचा आनंद घेत असताना. मारीच्या बरोबरीने दीपक टेंभुर्णे एक अप्रतिम कबड्डीपटू. किंगफिशर भीमनगरचे एक अप्रतिम फलंदाज. वेलकम दीपक. 2 षटक 23 धावा दाफळकावर. नवीन गोलंदाज पाहू शकतो गुलमाकर सज्ज झालाय. यश नौका खेळाडू आहे आणि एक वेगवान गोलंदाजाची ख्याती राहिली आहे या संघामध्ये. फुलटॉस बॉल फटका सुरेख. टॅप. 4 धावा. पहिला चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू फटका सुरेख. बिगेश भोईर. उडता वा बिगेश. चांगला क्षेत्ररक्षण केले गेलं. पाहू शकाल संदेश गोल्या सुद्धा आज रात्रीच्या वेळी इकडे पोहोचलाय. मोठ्या इंजरी त्याला झाली आहे. संघाच्या बाहेर तो आहे परंतु संघाला सपोर्ट करणे पोहोचलाय आज केळवे भागामधून पंचाळी भागामध्ये. यावेळेस पाहू शकाल बॅटची खालची नक्की टोल लगावली. बिगेश तिकडे पोहोचले. मागील दोन्ही चेंडू बिगेशची फील्ड केले. 27 धावा दाफळकर आहेत. बघा 63 पाठलाग करायचा. 27 धावा दाफळकर लगावले गेल्या. यावेळेस सरळ बॅटने अजय पाटील चेंडू खाली आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. मागील 3ही चेंडू डॉट. अपन सांगते ना फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. सुरुवात नक्कीच खराब झाली आहे षटकाची. पहिल्या चेंडूवर चौकार परंतु अंत सुरेख पाहायला भेटतो. मागील 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सांगितलं होतं की 27. यावेळी टॅपचा फटका. बंटी कुंभार यांना सलामी करणारा हा सरपंचचा चौकार. 4 धावा. अजूनही पाहू शकाल येणारे चेंडू असेल तब्बल मैदानाच्या आतमध्ये. इनिंग्स मध्ये चेंडू असतील तब्बल 19 मध्ये बनवायचे 32. 19 चेंडू 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 145 संघ सामना जिंकून मेगापानामध्ये प्रवेश करेल का. प्रत्येक महिला भगिनी नक्कीच प्रार्थना करतात आमचा घरचा संघ जिंकावा आणि अंतिम सामना खेळावा. ही प्रार्थना नक्की देवाचरणी करतायत आमच्या मुख्य व्यासपीठावर. शॉर्ट बॉल पंचाने यावेळेस कॉल केलाय का परंतु चेंडू निघून सीमारीच्या पार. हा आलाय अजून एक चौकार. 4. लगेच पाहू शकाल पंचानी फेड दिली. 3 षटक. धावा दाफळकर 35. 35.
बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू घेतला गेलाय शेवटच्या क्षणामध्ये पाहू शकाल. आणि डीआरचा कॉल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाचा आहे. बघा पंच मैदानाच्या आतमध्ये येतील, आपण डिसिजन देतील, नक्कीच देतील. आणि सध्याच्या घडीमध्ये धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच पाहू शकाल 35. आणि यावेळेस फेअर डिलिव्हरी एक रिव्ह्यू नक्कीच गमावला बॅटिंग करण्याच्या संघाने. 3 षटक 35 पाहू शकाल. रिप्लेमध्ये चेंडू पुढे पडलाय. स्क्रीनवर पाहू शकाल विश्वास पाटील विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. चेंडू पुढे पडलाय. 3 षटक 35 धावा येणारी अजूनही 3 षटक आणि बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 28. हा विपुलजी मात्र आणि सनी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे प्लीज. बघा चेंडू यावेळेस डेड बॉल पंच दर्शवत असताना विपुलजी मात्र आणि सनी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. 18 चेंडू 28 ची गरज आहे. विश्वास पाटील यावेळेस स्ट्राईकवर. यावेळेस सॉफ्ट साईडला फटका खेळला. विकेट चेंडूला फील्ड करतोय परंतु यावेळेस काय घडला. विश्वास पाटीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धावची चेंडूमध्ये फलंदाज होतोय बाद. क्रमांक दुसरा फलंदाज बाद झाला विश्वास पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक. एका बाजूला विकी भोईर एका बाजूला प्रतीक मात्रे असे 2 बॅटर. नक्कीच पाहू शकाल एक फॉरवर्ड मध्ये आपण पाहतोय मनमाची पंचायत संघात एक चांगलं नातं राहिलं दोन्ही खेळाडूंचं मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकाल थोडी चर्चा करतायत विकी आणि प्रतीक, कारण की प्रतीक सुद्धा एक चांगला बॅटर आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये चांगली कुवत क्षमता आहे. सामना तो विजय करून देऊ शकतो. परंतु यावेळेस विकीचा साथ द्यावा लागेल. विकीने 17 चेंडू फेस केले. 33 वर तो फलंदाजी करतोय. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 35. त्यामध्ये एक नो बॉल आणि एक विश्वास पाटील एक सिंगल आपण पाहिला. आणि पूर्णपणे धावा बनवले गेले विकीच्या बॅटमधून. आता येणारे चेंडू 17 मध्ये बनवायचे आहेत 28. 17-28 ची गरज. फुल टॉस बॉल फटका सुरेख आहे. बिगेश खराब क्षेत्रक्षण नशिबात चौकार 4. लगेच पाहू शकाल 39 धावा धावफलकावर आहेत. संजयजी मात्रे यांनी सांगितलं जर सामना विजय झाला संघ वनवंश पंचाळी तर उद्या नक्कीच मोठी पार्टी असणार आहे. नक्कीच प्रभू श्रीरामचं नाव त्यांच्या मुखामधून आलंय आणि त्यांनी प्रार्थना नक्कीच केली आहे. यावेळी सडबल बॅट नक्कीच लगावली गेली. बिगेश वा वा काय क्षेत्ररक्षण. नक्कीच बिगेश भोईसाठी झाला पाहिजेत. अप्रतिम दर्जेदार स्वतःला झोकून दिला. चेंडू अप्रतिम अप्रतिम नेत्रदीपक दर्जेदार. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केले गेलं. बिगेश भोईर उडता वा बिगेश स्वतःला झोकून दिला. वाऱ्यामध्ये नक्कीच तो राहिला काही क्षण. चेंडू अडवल्या मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. काय क्षेत्ररक्षण राहिलंय बिगेश भोईरच्या माध्यमातून. चला सामना सुरू करायचा पंच. कुठे ना कुठे दबाव होता बिगेश भोईरवर. मागील चेंडू त्यांनी खराब क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु या चेंडूवर त्यांनी चुकाला सुधारणा केली आहे. बघा बिगेश भोईर असू द्या किंवा संदेश गोल्या असू द्या किंवा कुणाल किनी असू द्या हे 3 खेळाडू मुख्य पाठ आहेत मायकोप या संघाचे. परंतु गोल्या मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद घेतो. त्याच्या खूप मोठी इंजरी झाली त्याच्या पायामध्ये परंतु तो संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचलाय. यस पाहू शकाल रिप्ले मध्ये विकी भोईर सुद्धा पुढे आला होता परंतु यावेळेस धावा होईल का. एक सिंगल धावा आली आहे. यश चुकी करतोय. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या 40. आता येणारे चेंडू 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. 14 चेंडू 23 धावांची गरज. 14-23 समीकरण आहे. परंतु प्रतीक स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर विकी. यावेळेस क्लीन बोल्ट. फलंदाज येत आहेत फलंदाज जात आहेत परंतु विकीची साथ कोण देत नाहीये. येणारे 13 मध्ये बनवायचे 23.
अजूनही काय घडेल सौरभ भोईरचं ना बाकी आहे, परंतु यावेळेस पाहू शकाल प्रमोट केलं गेलं, अजयला प्रमोट केलं गेलं. बघा लालू प्रसाद सुद्धा पाहू शकाल चांगली बॅटिंग करू शकतो, त्या सुद्धा येणं बाकी आहे. पतू मोठ्या फटका खेळायच्या नादामध्ये शून्यावर बाद झाला, पुणे शून्यावर बाद झाला, 2-1 वर बाद झाला विश्वास, परंतु एक साईड थांबून ठेवली. 38 वर बॅटिंग करतोय म्हणजे विकी, सांघिक धावसंख्या 40 आहे आणि 38 धावा वैयक्तिक बनवले आतापर्यंत विकी भोईरने. 13 चेंडू 23 ची गरज आहे. 13 बॉल 23 रन्स, 13 गेंदे 23. प्रत्येक जण सामन्याचा आनंद घेतोय, कारण की मैदानाच्या अवतीभोवती काही चर्चा होत नाही. प्रिंट ऑफ सायलेंट आपण पाहतो सामना राहिलाय. 13-23 ची गरज, परंतु समर्थनी पूर्णपणे सामन्यामध्ये बदल आणलाय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला गेला. त्यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, डॉट बॉल नक्कीच आला. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 बॉल 23. चला पाणी टाइम आउट झालं, पाणी घेऊन जायचं. अनेक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. धन्यवाद उर्वी ऑर्केस्ट्रा, मिस्टर अमित अँड टीम. बघा 12 चेंडूंनी 23 धावांची गरज. बघा 63 धावांचा पाठला करायचा. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 2च धावा खर्च केला समर्थनी, आणि समर्थनी 2 षटकामध्ये मात्र 7च धावा खर्च केल्या, तर 2 गडी बाद त्याच्या नावावर राहिले. यावेळेस पाहू शकाल विशाल पाटील गोलंदाज सजल वेगवान गोलंदाज आहे, आणि 12 मध्ये 23 ची गरज. 12 बॉल 23. मुख्य सामना जो संघ विजय होईल नक्कीच मेगा फायनल प्रवेश करेल. मेगा फायनलमध्ये YBC वेवूर संघ पोहोचलाय. निलेश वाणी आणि टीम वाट नक्कीच पाहत आहेत कुठला संघ मेगा फायनल पोहोचेल. एका बाजूला मायकोप तर एका बाजूला 1-पंचाळी. विशाल गोलंदाज सज्ज होईल. एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु 12 मध्ये 23 ची गरज. 38 वर बॅटिंग करतोय. 19 चेंडू फेस करीत विकी भोईर बॅटिंग साठी. चेंडू 38 बॅटिंग करतोय विकी. पहिला चेंडू आणि गडी बाद. ऑफेन्सच्या बाहेर चेंडू, मोठा मासा गाळ लागलाय. पाहू शकाल 1-65 डगआउट पूर्णपणे शांत झाला. कारण विकी बॅक टू डगआउट, कारण की मोठा गडी होता, चांगल्या प्ले मध्ये होता, 20 मध्ये 38 खेळत होता. त्याचा या क्षणामध्ये आउट होणं कुठं पूर्ण संघ बॅकफुट असेल. परंतु सौरभ अजूनही आता मैदानामध्ये आला. सौरभकडे सुद्धा क्षमता आहे, तो सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. यावेळेस खूप खाली बॅटिंग सौरभला पाठवलं गेलं. चेंडू पाहू शकाल ऑफच्या बाहेर ठेवलं, तर फक्त दिशा त्याचं काम केलं गेलं, त्यावर बॉक्स आउटच्या पर्यंत फलंदाज बाद झाला. आता 11 मध्ये 23 ची गरज. 11 बॉल 23 रन्स टू विन. 11-23 ची गरज. गोलमाको विशाल यावेळी सॉफ्टवेअरच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. 41 धावा फटकावर. आता 11 मध्ये 22 ची गरज. अजून एक पाहू शकाल ऑफेन्स जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, आणि यावेळेस पाहू शकाल पंचांनी दुसरा व्हाईट बॉल घोषित केला. आता 11-21. बघा पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद केला, परंतु मागील 2 चेंडूमध्ये दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. 11 चेंडूंनी 21 धावांची गरज. यावेळेस पाहू शकाल अजून एक व्हाईट बॉल. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे की हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहां दम था. मेरी गेंदें वहां गिर रही हैं जहां व्हाईट की लाईन कम है, छूना कम था. और यावेळेस 3 सलग व्हाईट बॉल टाकले गेले. चुकीची गोलंदाजी म्हणावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी विशाल पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर गडी बाद. मागील 1 चेंडूमध्ये 3 धावा. आता बनवायचे 20. 11 मध्ये 20 ची गरज.
11-20ची गरज आहे. विशाल पाटील गोलंदाजी मागवासाचं होईल. ऑफसाइड फटका सुरेख खेळलाय. खेळाडू आले चांगलं क्षेत्र म्हणावं लागेल यशच्या माध्यमातून. मनीष भोईचं लक्ष नव्हतं. यश तिकडे पोहोचते. चेंडूला अडवलाय. एक सिंगल धाव आली आहे. आता धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावले गेले ते म्हणजे तब्बल 44. 10-19ची गरज. अजय एक चेंडू 0वर बॅटिंग करतो. सौरव एक चेंडू 1वर बॅटिंग करतो. चर्चा नक्कीच होते. कान मत दिला जात आहेत बघा. महत्वपूर्ण सामना आहे. इम्पॉर्टंट सामना. जो संघ विजय होईल टॉप 2 मेगा फायनल मध्ये एंट्री करेल. परंतु जो संघ पराभूत होईल कुठे ना कुठे या स्पर्धेत नक्कीच प्रवास संपेल. आता 10-19ची गरज. ऑफिसच्या जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न होता. परत एकदा पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित कर. अजून एक व्हाईट बॉल म्हणजे 4 व्हाईट पंच दंडित करतायत आणि सांगतात तुम्हाला हे चेंडू तुम्हाला परत टाकावे लागतील. आता 10-18ची गरज आहे. 10-18. अजय ज्याच्या नावामध्ये जय आहे तो विजय करून देईल का संघाला हा प्रश्न निर्माण झाला. याच पाहू शकाल खराब चेंडू नो बॉल पंचाने दर्शवलाय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. यष्टिरक्षकात अजय पटेल चेंडूला गॅदर करतात. पाहू शकाल 5वा एक्स्ट्रा बॉल. 4 वाईट 1 नो 1 सिंगल 1 विकेट. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि पाहू शकाल तब्बल 7 चेंडू डिलिव्हर केले गेले. त्यामध्ये 5 चेंडू एक्स्ट्रा टाकले गेले. चर्चा थोडीशी कमी करायची पण सांगायचं एका षटकामध्ये एकच मिनिंग अलाउड आहे. आता 10-17ची गरज. 10-17. सामना क्रुशल आहे. 10-17ची गरज. विकी 21 चेंडू 38 धावांची खेळी साखरून पास झाला. त्याची साथ कुठल्यापर्यंत दिली नाही. कुठे कुठे बॅकफुट राहिले परंतु अजूनही सामना संपला नाहीये. कारण अजूनही मी जिंकलो नाहीये. हा प्रश्न दोन्ही संघाच्या खेळाडूच्या मनामध्ये असणार आहे. 10-17. 10-17. 10 गेंदे 17 रन्स. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला. मनीष भोईर थोडी चुकी करतो. फंबल झालाय परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल 47 अंकावर. आता 9 चेंडू 16 धावांची गरज. 9-16 रन्स टू विन. 9 गेंदे 16. सरळ बॅटने खेळला खेळाडू आहेत. आज समर्थ की फॅक्टर खेळाडू राहिलाय या सामन्यामध्ये. 8-16. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली. एक सिंगल धावली. आता पाहू शकाल 7-15. 7 चेंडू 15 धावांची गरज. सात 15ची गरज आहे. 7 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईक अजय. पाहू शकाल जास्त बाहेर चेंडू टाकला पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल नक्कीच आलाय आणि पाहू शकाल फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतला. चॅलेंज केलाय. बघा पंचाने यावेळेस व्हाईट बॉल घोषित केलाय परंतु त्या चॅलेंज केलंय. फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम 3 शब्दांचा न पडतो खूप मोठे निर्णय या शब्दामध्ये देतात आणि पाहू शकाल पंच दर्शवतील. समीर खान यांनी पाहिलं टीव्ही अंपायर. व्हाईट बॉल फिल्डिंग करणाऱ्या संघाचा एक DRS नक्कीच संपलाय. रिप्लेमध्ये पाहू शकाल ऑफिसच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल जरा टप्पामध्ये खूप बाहेर निघाला. त्या अनुषंगाने व्हाईट बॉल नक्कीच दर्शवलं गेलं. आता 7-14चं समीकरण आलंय. 7 चेंडू 14 धावा. दाखवायचं बघ पंचांनी डिसिजन दिलेलं आहे. तुम्ही दाखवा 1 मिनिट बघा पंच. डिसिजन दिलेलं आहे. दाखवायचं. व्हाईट बॉल दाखव. व्हाईट बॉल दिलेला आहे. तुम्ही दाखवायचं आहे बघा. पंचाचं डिसिजन अंतिम डिसिजन आहे आणि टीव्ही अंपायर चेक करून डिसिजन दिला. टप्पामध्ये चेंडू बाहेर निघाला त्या अनुषंगाने व्हाईट बॉल आहे. पाहू शकाल. येस चला सामना सुरू करायचा. व्हाईट बॉल दिला गेला. आता 7 मध्ये 14ची गरज. बघा विश नेटवर्कच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी वनमंश पंचाली की साफ आहे कहाणी असं नक्की सांगितलं की तर चांगलं काम केलं गेलं विश नेटवर्कच्या माध्यमातून. 7-14. 7 चेंडू 14 धावा. मनीष निसाई त्यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. 7 चेंडू 14 धावांची गरज. अजय ऑन स्ट्राईक.
यावेळी स्टॅप खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. आता 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज येईल. 6 मध्ये 14 रन डिफेंड करायचे आहेत मायकोप संघाला आणि 6 मध्ये 14 धावा बनवाव्याच लागतील वन मॅन शो पंचाळी या संघाला. कारण की 4 गडी बाद झाले वन मॅन शो पंचाळी संघाचे आणि 2च गडी बाद झालेत ते म्हणजेच मायकोप असंघाचे. 6-14 तुम्हाला बनवावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूंनी 14 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना, कोण जाईल मेगा फायनल मध्ये, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. चला स्पीडअप करा, 2 वाजलेले आहेत प्लीज. चला सामना खूप महत्वपूर्ण, वेळ थोडा महत्वपूर्ण आहे प्लीज. पंच दर्शवायचं चला प्लीज. बघा आपण सेमीफायनल मध्ये टायमर बंद केलं कारण की मोठे सामने आहेत. पण तुम्ही जास्त वेळ जर घेतील तर पंच तुम्हाला अथॉरिटी आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये यश आलाय. ज्याने पहिल्या षटक टाकलं होतं, धावा नक्कीच खर्च केला तर तब्बल पाहू शकाल 12 धावा खर्च केला. तोच गोलंदाज गोळी मागवा सज्ज झालाय. 6-14 ची गरज. सौरभ स्ट्राईकवर. त्यावेळेस गॅप मध्ये फटका, परंतु कुणाल किनी वाह स्वतःला झोकून देतोय, गुलांठा मारतोय आणि पाहू शकाल काय फिल्डिंग केली आहे. आपण सांगतो एखाद्या क्रिकेट खेळाडूला जगामधला कुठलाही महागडा परफ्यूम तुम्ही आणून द्या, तो तेवढा सुगंध देणार नाही. परंतु एखाद्या क्रिकेट खेळाडूला अशा प्रकारे उडी मारली, मातीच्या अंगावर लागली, तो खूप मोठा सुगंध देतो आणि तो सुगंध तो प्रत्येक वेळी घेण्यासाठी सज्ज असतोय. कुणाल किनी पाहू शकाल काय क्षेत्ररक्षण केले. 5 मध्ये 13 ची गरज. 5 बॉल 13. अजूनही सामना जिवंत आहे दोन्ही संघांसाठी. त्यावेळेस पाहू शकाल चेंडू लेफ्ट केले गेले, डॉट बॉल नक्कीच आलाय. 4 मध्ये 13 ची गरज. 4-13 बनवावेच लागतील. इकडून 3 चौका ठोकावेच लागतील कारण की कंपल्सरी चेस राहिलाय सध्याच्या घडीमध्ये वन मॅन शो पंचाळी संघासाठी. विकी भोईरचा विकेट खूप महत्वपूर्ण प्राइसलेस विकेट विशालने घेतला. 4-13 ची गरज. इनसाइड एश आणि पाहू शकाल डॉट बॉल. आता 3-13. काय सामना रंगला होता बघा. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, तिकडून सामना पूर्णपणे रंग बदलला तो म्हणजे समर्थ बटरच्या षटकामध्ये. हेलिकॉप्टर खेळायचा परत अजून डॉट बॉल. अजय थोडासा नाराज केला अजयने आजच्या रात्रीमध्ये. एकही चेंडू त्याच्या बॅटला ब्रश होत नाहीये. लालूला थांबवलं गेलं, अजयला लगेच प्रमोट केलं होतं. कुठं ना कुठे डिझेल मध्ये बदलाव. लालूने चांगली गोलंदाजी केली होती, त्याला बॅटिंगला पाठवून कुठे कुठे मोठं प्रश्न निर्माण झाला, उलटफेर केला गेला. त्यावेळेस पाया चेंडू बाद झाला. डॉट बॉल अजून एक निर्धाव. आता पाहू शकाल 1 चेंडू 13 धावांची गरज. 1 बॉल 13. परंतु वन मॅन शो पंचाळी संघ खूप सुरेख तुम्ही खेळलात आणि मायकोप संघ नक्कीच फायनलच्या दारामध्ये आहे आणि फायनलमध्ये प्रवेश करतो. 12 धावांनी विजय होऊन फायनलमध्ये प्रवेश झालाय मायकोप असंघ. खूप खूप अभिनंदन मायकोप संघ. हार्ड लक. पाहू शकाल वन मॅन शो पंचाळी संघ. अभिनंदन मनीष भोईर, यश कारभारी, संदेश गोल्या पूर्ण संघासाठी खूप खूप अभिनंदन. आणि थोड्या क्षणामध्ये आपण मेगा फायनलला सुरुवात करूया. त्या अगोदर वळूया मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द पुरस्कार नो डाऊट